चेंडू आडवला फेकी झाली. ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणराया त्याला वंदन करूया. माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. मराठी भाषेमध्ये तुमच्या समोर निश्चितच समालोचन पोहोचवण्यासाठी मी तयार आहे. यावेळेस एच अँड प्रॉपर्ली टेकन बाय द विकेट कीपर गडीबाद. आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. समालोचन कक्षामधून फार चांगला व्ह्यू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट. या मैदानावर आल्यानंतर खऱ्या अर्थाने एक थंडगार हवा होती आणि कुठेतरी एक टेकडीवर हे मैदान दादा वसलेलं आहे आणि असं वाटत होतं की महाबळेश्वरच्या एखाद्या याच्यावर येऊन आपण थांबलो की काय. तितकी थंड हवा होती आणि खऱ्या अर्थाने आता मात्र सूर्यदेवाची कृपा थोडी आपल्यावर होत जाईल आणि तशी वातावरणामध्ये कुठेतरी ऊब आलेली आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी पशुधन आहे. विनंती असेल स्वयंसेवकांना ती आपण थोडं बाजूला करा. कोणत्याही पद्धतीने ऑब्स्टेकल मैदानाच्या आतमध्ये नको. गोलंदाज तयार असेल जर्सी नंबर 45. यावेळेस फुल टॉस आहे. एज अँड टेकन बाय द विकेट कीपर. यावेळेस टप्पा पडून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन याला आपण पाहू शकता. सुदर्शन आणि अभिषेक नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. SP वांगणी या संघाकडून पहिला गडी बाद झाला होता. सिद्धेश्वर रूपाने 2 धावा व्यक्तिगतरित्या त्याने धोपलकर जोडल्या होत्या. ही स्पर्धा माड सन्मानित प्रतिष्ठेची. गोलंदाज तयार. रोहन याचा हा चेंडू लॉक करायचं होतं. फ्लाय स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगलं झालंय असं म्हणायला हरकत नाही. ती जी एरिया आहे ती एरिया अतिशय घातक आहे. खऱ्या अर्थाने तिकडे जाणारा प्रत्येक चेंडू गर गिरकी घेऊन जात असतो, फिरकी घेऊन जात असतो आणि तो चेंडू कोणत्या अंगाळ वळेल खऱ्या अर्थाने याचा अचूक अंदाज आपल्याला जर आला तर त्या जागेवर आपण चांगलं क्षेत्ररक्षण करू शकतो. 1 धाव या धावपलकर जोडली गेली. धावपलक त्रिगुणात्मक 3 या धावसंख्येकडे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असणारा संघ SP वांगणी संघ यांच्याकडे आव्हान असेल. कारण ज्या वेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असता त्यावेळेस कोणत्या पद्धतीचे लक्ष मैदानाच्या आतमध्ये समोरच्या संघासमोर ठेवलं पाहिजे याचा अचूक अंदाज मित्रांनो तुम्हाला आला पाहिजे आणि तो अंदाज खऱ्या अर्थाने एका षटकानंतर प्रत्येक वेळेस संघाला येत असतो. कशा पद्धतीने खेळपट्टी आहे, खेळपट्टीचं नेचर काय, खेळपट्टीचं कॅरेक्टर काय आहे. गोलंदाज तयार असतील. रोहन ऑन इज बॉलिंग मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू समोर ठेवलेला आहे. व्हॉट अ ग्रेट शॉट. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. झेल घेण्याची संधी स्वीकारली आहे. अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. गडी क्रमांक 2 बाद होतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या SP वांगणी संघाला लागलेला दुसरा धक्का सुद्धा अर्थाने कुळगाव संघाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि वांगणी संघ खऱ्या अर्थाने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सिद्धेश राऊत बाद झाले होते. व्यक्तिगतरित्या 2 धावा धावपलकर त्यांनी जोडल्या होत्या. त्यानंतर सुदर्शन बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. एकही धाव या धावपलकर त्यांना जोडता आली नव्हती. अभिषेक नावाचा फलंदाज क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्याच्या साथीने आपण राज क्रीडा मंडळ निश्चितच आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अशा पद्धतीची अनेक व्यक्तिगत स्वरूपाची बक्षिसं इथे मात्र डिलिव्हर केली जातील आणि म्हणून हा खेळाडू कोणता आहे, तो कोणत्या गावचा आहे, त्याचं नाव काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. विनंती असेल राज क्रीडा मंडळ आपण आपला 12वा प्रतिनिधी इथे मात्र समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. या स्पर्धेचं अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. खेळपट्टीवर कुठेतरी हिरवळ आहे. हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. खऱ्या अर्थाने ती फुलराणी नावाची कविता मला इथे मात्र आठवली. फार चांगलं आयोजन आहे. खऱ्या अर्थाने थोडेसे बॅरियर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत, थोडे अडथळे आहेत आणि मला असं वाटतं स्ट्रायकिंग एंड कडून मिड विकेट रिजन मध्ये जे झाड आहे त्या झाडाला जर
सलग जाऊन चेंडू जर लागला तर खऱ्या अर्थाने तो षटकार असेल आणि एका टप्प्याने लागला तर तो चौकार असेल. इतर जी झाडं आहेत खऱ्या अर्थाने त्यांचं अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये आहेच, ते आपण मिटवू शकत नाही. आणि त्यानंतर जो निर्णय येईल जसा असेल तसा आपल्याला निश्चितच मान्य करावं लागेल. क्रमांक 2 साठी मैदानाच्या आतमध्ये तयार असतील गोलंदाज तेजस पडवल. इथे मात्र पुढ्या ठेवलेल्या चेंडू जस्ट फ्लिक ऑफ द रिस्क आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील काऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फेकी मात्र थोडी स्वेर आहे. क्षेत्ररक्षण करणं मित्रांनो खऱ्या अर्थाने फार एक कठीण गोष्ट असते, ज्यामध्ये आपल्याला स्वतःला चेंडूपर्यंत न्यावं लागतं, त्यानंतर वाकावं लागतं, त्याबरोबर चेंडू उचलावा लागतो, त्याची फेकी करावी लागते. आणि ही फेकी करत असताना योग्य एंडला फेकी होणं फार गरजेचं असतं. या सर्व गोष्टी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी तुमच्याकडे वेळ मात्र फार कमी असतो, शॉर्ट टाइम, आणि त्यामध्ये तुम्हाला तो डिसिजन घ्यायचा असतो. गोलंदाज तयार तेजेश. यावेळेस चेंडू समोर ठेवलेल्या स्लॉक करायचं होतं. लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. चेंडू अडवला आणि इथे मात्र फेकी करेपर्यंत एक धाव धावपलकर जोडण्याची संधी ते होती आणि ती धाव जोडली गेली. धावपलक जर आपण धावपलकावर नजर टाकली तर सप्तपदीची आठवण करून देणारा, सप्तर्षीची आठवण करून देणारा, त्याचबरोबर इंद्रधनुष्याच्या 7 रंगांची आठवण करून देणारा धावपलक या निश्चितच इथे मात्र धावपलकावर लागलेल्या 7 धावा धावपलकावर असतील. पहिलं षटक रोहनच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं. फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी बाद केले होते. गोलंदाज तयार असतील तेजस. इथेही समोर ठेवलेल्या खऱ्या अर्थाने यॉर्कर लेन इथे मात्र प्रोव्हाइड केली जाते. कोणत्याही पद्धतीने हात खोलण्याची संधी फलंदाजाने इथे मात्र मिळत नाही. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचं बेसिक आहे, चांगल्या चेंडूचा तुम्हाला सन्मान करावा लागतो आणि खराब चेंडूचा तुम्हाला खरपूस समाचार घ्यायचा असतो. परंतु इथे मात्र वाट पाहावी लागते, तो खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज कधी फेकेल. कारण या षटकामध्ये सुरुवात झाल्यापासून एकही मोठा फटका आतापर्यंत धावपलकावर लागलेला नाही. 8 धावा धावपलकावर असतील. गोलंदाज तेजस ऑन इज बॉलिंग मार्क रेडी. इथे सुद्धा पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ आहे. यावेळेस फ्लिक केले चेंडूला, अप्रतिमरित्या झेल टिपला जातो. जर्सी नंबर 33 इज देअर. व्हॉट अ ग्रेट कॅच, वेल जस्ट अँड इक्वली टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. तिसरा झाला यावेळेस फलंदाजी करत संघाचा. इथे मात्र बाद झालेली आपल्याला पाहायला मिळतील. टॉप ऑर्डर आता कुठेतरी कोलॅप्स झालेली आहे. सिद्धेश बाद झाले होते, सलामीला गेले होते, त्यानंतर लगेच सुदर्शन मैदानाच्या आतून बाहेर आलेले आपण पाहिले. त्यानंतर क्रमांक 3 साठी गेलेले अभिषेक आता बाद झाले. प्रतीक आणि अमित नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ज्यावेळेस प्रतिकूलता तुमच्या समोर असते तीच खरी संधी असते तुमच्यामधील गुणकौशल्य दाखवण्याची आणि इथे मात्र गरजेच्या वेळी आपल्या संघाला मदत करण्याची. आणि ही संधी मैदानाच्या आतमध्ये आता प्रतीक आणि अमित डोंगरे नावाच्या 2 फलंदाजांकडे असेल. अमित डांगरे नावाच्या 2 फलंदाजांकडे खऱ्या अर्थाने असेल. 8 धावा धावपकर आहेत. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना तेजस. इथेही चेंडू समोर ठेवलेले खऱ्या अर्थाने खोलवर टप्प्याचे चेंडू खऱ्या अर्थाने हे लक्षण आहे गोलंदाजाचं असं म्हणायला हरकत नाही. 2 क्षेत्ररक्षक ती मात्र चूक करताना आपल्याला पाहायला मिळाले. तेलही गेलं, तूपही गेलं. 4 धावा मात्र धावपलकर आल्या. 12 धावा यावेळेस धावपलकावर जोडल्या जातील. आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एक मोठा फटका आलाय. तो या अगोदरचा फटकामध्ये एक चौकार आलेला होता. समोर ठेवलं होतं, स्लॉक केलं होतं चेंडूला. क्षेत्ररक्षकांकडे संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं असणं कधीही चांगलं असतं गोलंदाजासाठी आणि तुमच्या संघासाठी. समोर ठेवले यावेळेस लाफ्टेड हिट आहे आणि अप्रतिमरित्या चेंडू ट्रॅव्हल करत आहे. यावेळेस हा फटका अप्रतिम षटकार. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला. 8.00 ची धावगती आपल्याला इथे मात्र अनुभवता येईल. 16 धावा 18 धावा यावेळेस धावपलकर असतील. 9.00 ची धावगती आहे. बाद झाली होती सिद्धेश, त्यानंतर सुदर्शन आणि अभिषेक. त्यानंतर इथे मात्र
जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. प्रतीक नावाच्या या फलंदाजाने एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि या फलकाला आकार देण्याचं काम त्याच्या माध्यमातून निश्चितच केलं जात आहे. यानंतर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होईल. मैदानाची सजावट फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि आपण मुख्य जर हे समालोचन कक्ष आणि त्याचबरोबर मुख्य व्यासपीठ जर पाहिलं तर ते अप्रतिमरित्या इथे मात्र तयार केलं गेलेलं आहे. येणाऱ्या पाहुण्यांसाठी बसण्याची अगदी चांगली सोय इथे मात्र केली गेलेली आहे. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे स्टँड्स असतील. प्रेक्षकांसाठी 18 धावा धावपलकर आहेत, 18 ऑन दी बोर्ड. आणि या प्रेक्षकांसाठी आपण पाहू शकाल माझ्या समोर अगदी समोर दिसतंय युवा सेना ठाणे जिल्ह्याचे सचिव प्रथमेश दादा भगत यांच्या नावाने एक स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपण पाहता समाजसेवक अनिल दादा भगत यांच्या नावाने स्टँड आहे. त्याचबरोबर आपण निश्चितच पाहू शकाल समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला अकिबजी कोहारी यांच्या नावाने एक स्टँड आहे. त्याचबरोबर समालोचन कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला आपण पाहू शकाल काऊ कॉर्नर रिजनच्या सीमारेषेच्या पलीकडे सरोज कुवारी यांच्या नावाने एक निश्चितच स्टँड इथे मात्र उपलब्ध आहे. या तिसऱ्या षटकाची सुरुवात अप्रतिमरित्या इथे मात्र केली गेलेली आहे आणि उबेद नावाचा हा गोलंदाज आहे. या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने आगमन होत आहे अकिबजी कुवारी आणि सरोजी कोहारी या दोन व्यक्तिमत्वांचं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत असेल. हा चेंडू सुद्धा वाईड यॉर्कर आहे. क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा सातत्याने निश्चितच सन्मान केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक आहे सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरी जर गोष्ट कोणती असेल तर तो आहे परफेक्ट यॉर्कर. मैदानाच्या आतमध्ये तो यॉर्कर इथे मात्र आपल्याला दाखवलेला आहे. गोलंदाज उबेद याने काय सुरुवात राहिली आहे या गोलंदाजाची. दोन चेंडू इथे मात्र निश्चितच निर्धाव फेकलेले आहेत. वेलकम वेलकम वेलकम. निश्चितच या स्पर्धेचे मुख्य आयोजक अकिबजी कोहारी त्याचबरोबर सरोजी कोहारी या दोन्ही मान्यवरांचं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. स्लॉक करायचं होतं चेंडूला उजव्या इष्टेच्या फार बाहेर गेली होते. धावबाद करण्याची संधी इथे मात्र असेल. पाहायचंय कोणता फलंदाज इथे बाद होईल. क्रमांक 4चा धक्का यावेळेस लागतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या कुलगाव या संघाला लागलेला मोठा हादरा. आतापर्यंत जास्तीत जास्त गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण 4 गडी आतापर्यंत ते मात्र बाद झालेले आहेत. 18 धाबांवर ज्यावेळेस तुमचे 4 गडी बाद होतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने मिडल ऑर्डर आणि त्याचबरोबर टेल एंडर्स यांच्यावर आलेला प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाणवत असतो. परंतु याही परिस्थितीमधून आपल्या संघाला कुठेतरी बाजूला घेऊन जावं लागेल. ही जी नाव आहे संघाची ती ऐल तीरावरून पैल तीरावर घेऊन जावं लागेल. प्रतीक आणि अविनाश भोईर नावाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रतिकूलतेमध्ये मित्रांनो आपल्याला संधी मिळत असते. त्या संधीचं सोनं केलं गेलं पाहिजे. गोलंदाज तयार उबेद यावेळी शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. व्हॉट अ ग्रेट शॉट दिस टाइम. स्वीपर कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. एका टप्प्यावर चेंडू अडवला, फेकी झाली. फक्त आणि फक्त एक धाव या धावपलकर जोडली जाईल. धावपलक एकने पुढे सरकत असताना 19 धावा यावेळेस या धावपलकर जोडल्या जातील. या षटकामध्ये उबेद नावाच्या गोलंदाजाने काय अचूकतेने गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थाने गती त्याच्याकडे आहे, अचूकता त्याच्याकडे आहे. मैदानाच्या आतमध्ये ह्या दोन्ही गोष्टींचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. दुग्ध शर्करा योग आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार असतील. यावेळेस नवीन फलंदाज समोर ठेवले चेंडूला खऱ्या अर्थाने गतीमध्ये बीट केले असं म्हणायला हरकत नाही. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. LBW च्या रूपाने क्रमांक 5चा गडी बाद झाला. यावेळेस कुलगाव बदलापूर या संघात काय संगीत ऐकलंय खऱ्या अर्थाने समय सूचकतेनुसार लावलेले हे संगीत अमोल कांबळे यांच्या माध्यमातून. कारण 5 गडी बाद झालेले आहेत आणि खल्लास करणारं संगीत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ऐकवलं. खऱ्या अर्थाने तुमचंही कौतुक असेल. या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आफानजी कोहारी त्याचबरोबर संजू शेख या दोन मान्यवरांचं आगमन होतं. क्रीडा नगरीमध्ये आपण उपस्थित आहात. आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि तुम्ही निश्चितच आलेला आहात. तुमचं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. स्वर्गीय मसूद कोहारी स्मृती चषक 2022 पर्व काय अप्रतिम अफलातून अशा पद्धतीची स्पर्धा. बदलापूर तालुक्यातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची अव्वल मानांकित अशा पद्धतीची ही स्पर्धा. वेलकम. गोलंदाज तयार.
समोर ठेवलाय पुन्हा एकदा. इथे मात्र सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू इथे मात्र वापरले जातात या गोलंदाजाच्या माध्यमातून. काय ग्रेट प्लॅनिंग आहे एस पी वांगणी या संघाच्या गोलंदाजांचं. कोणत्याही गोलंदाजाने फलंदाजांना निश्चितच हात खोलण्याचं इथे मात्र जागा दिलेली नाही, ती संधी दिलेली नाही. आतापर्यंत खोचक गोलंदाजी केली आहे, भेदक गोलंदाजी केलेली आहे, टिच्चून मारा केला असं म्हणायला हरकत नाही. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला असताना धावफलक आपण पाहाल तर 2-0 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आतापर्यंत 4 गडी ते मात्र बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये मी रमेश शिंदे सरांना ऐकलं, खऱ्या अर्थाने फार चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळालं. क्रमांक 4चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. खऱ्या अर्थाने ते मात्र दिशा मात्र भरकटली आहे. ज्या ज्या वेळेस तुमची दिशा भरकटेल त्या त्या वेळेस तुमची दशा व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेट मित्रांनो बदललंय. ॲडव्हान्स क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण ग्रामीण भागातील खेळाडू पाहतो आहोत, कारण अलीकडच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके ते मात्र इमर्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या फटक्यांचा पुरेपूर निश्चितच फायदा घेत असतात फलंदाज आणि त्यांची मेजवानी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना मिळत असते. गोलंदाज तयार. यावेळी चेंडू समोर ठेवलेला आहे. बॉलर्स बॅकडाऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने संधी होती, परंतु रिॲक्शन टाइम फार कमी होता इथे मात्र गोलंदाजाला रिॲक्ट करण्यासाठी. आणि ती संधीचं सोनं इथेही करता आलं नव्हतं गोलंदाजाला. खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचे झेल असतात, हे झेल आपण घेत नसतो तर ते आपल्या हातामध्ये कुठेतरी येऊन बसत असतात असं म्हणायला हरकत नाही. धावपलकर धावा 22 झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 3.1 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. या षटकाची सुरुवात वाईट चेंडूने झाली होती, त्यानंतर 1 धाव या धावपलकर जोडली गेली आणि याच रनरेटने इथे मात्र हे धावफलक जर सुरू राहिलं तर 6.95च्या रनरेटने फक्त आणि फक्त 34 धावा धावफलकर असतील. इथे हे फुलर लेनचा चेंडू आहे. यावेळेस परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आहे. यॉर्कर गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थाने तुमच्याकडे एक मोठा जिगरा असणं गरजेचं आहे, धाडस असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे हिंमत असणं गरजेचं आहे. कारण यॉर्कर गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे खऱ्या अर्थाने एरर ऑफ मार्जिन फार कमी असते. परफेक्शन थोडं इकडे तिकडे जर झालं तर खऱ्या अर्थाने मोठा फटका मैदानाच्या आतमधून येत असतो. इथेही यॉर्कर लेंथ आहे, खोदून काढावं लागलेलं आहे. डोंगर फोडून उंदीर काढणे अशा पद्धतीची मन आपल्याला माहिती आहे. मेहनत फार करावी लागली, त्याचा मोबदला मात्र फार कमी मिळाला. 1 धाव या धावपलकर जोडली गेली. धावपलक आपण पाहू शकाल तर 23 धावा धावपलकर असतील आणि 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. हे मला असं वाटतं या सत्रातील 4थं षटक आहे. 4th ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय रोहन. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स बाय टीम एस पी वांगणी. दिस टाइम टेकन 5 क्रुशियल विकेट्स and considered only 23 runs. We are in 4th over. गोलंदाज तयार असतील. यावेळेस फुलर लेंथ आहे. काय यॉर्कर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजांना निश्चितच कोणत्याही पद्धतीने मुभा दिली जात नाही, संधी दिली जात नाही. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूची वाट बघा किंवा त्याचा भरपूर समाचार घ्या, परंतु ती वाट किती मोठी पाहावी लागते. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूपासून आपण पाहिले तर आतापर्यंत मला असं वाटतं निश्चितच 2 मोठे फटके आलेत. 1 चौकार आला, 1 षटकार आलेला आहे आणि 3.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. इथे फुलं लेंथ आहे. यावेळेस कसा बसा एक स्ट्रेंज फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. अंतर मिळेल का? इथे मात्र क्षेत्ररक्षकाने फलंदाजाची मदत केली असं म्हणायला हरकत नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. ज्या पद्धतीने ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, मला असं वाटतं बाउंड्री लाईनला चेंडू जाऊन ब्रश झालेला. यावेळेसचा चौकार. ठिकाणी आम्हाला दिसत असतात खऱ्या अर्थाने चांगलं समालोचन त्यांचं आपण बऱ्याचदा इथे मात्र ऐकतो. अनेक वर्षांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि मॅडी सर म्हटले तर मला नारळाची आठवण होते. बाहेरून तुम्हाला किती निश्चितच टणक कडक दिसत असतील, परंतु आतून फार निश्चितच हिरवळ आहे आणि गोडवा आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेसचा फटका काय अप्रतिम फटका, अंतर मिळालं नाही, अनलकी ठरला इथे मात्र हा फलंदाज. क्रमांक 6चा धक्का लागला कुलगाव या संघाला.
मुकाबला व्हायला हवाय, परंतु तो मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. खऱ्या अर्थाने एका पाठोपाठ एक गडी बाद झालेले, तू चल मैं आया अशी पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. मला असं वाटतं यावेळेस फलंदाजी करणाऱ्या कुलगाव संघातील प्रत्येक फलंदाजाला फलंदाजी करण्याची कदाचित संधी मिळते की काय या सामन्याच्या माध्यमातून, असा फार मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. परिस्थिती अतिशय दयनीय. कुलगाव संघाची 27 धावा धप्पलकोर लागलेले आहेत. आपण पाहतो निश्चितच षटकाचा जर विचार केला तर 4 षटकं आतापर्यंत संपलेली आहेत आणि धावपलकोर धावा किती लावाव्यात म्हणजे आपण निश्चितच आपल्याला विजय मिळेल याची कोणतीही शाश्वती क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेले आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी आणि मैदानाच्या आतमध्ये ती अनसर्टन्टी प्रत्येक वेळेस नवीन नवीन आव्हान आपल्या समोर उभं करत असते आणि त्या आव्हानांचा आपल्याला सामना करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला जीवन जगत असताना अनेक समस्या आपल्या समोर येत असतात. त्या समस्यांना निदिड्या छातीने आपण सामोरं जाणं खऱ्या अर्थाने हे वीरतेचं लक्षण असतं. 27 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. फलंदाजी तितकी चांगली नाही, फलंदाजांनी केलेली आहे हाराकिरी, परंतु क्रिकेटचा सामना बदलत असताना निश्चितच अधिक वेळ आपल्याला पाहायला मिळत नाही. माणसाचं नशीब बदलायला फार वेळ लागत नाही, तसं क्रिकेटचं सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागत नाही. 2-3 मोठे फटके आले तर खऱ्या अर्थाने सन्मानजनक धावपलक मैदानाच्या आतमध्ये उभारलेला आपण पाहू शकता. गणेश सर्वात शेवटीचे गोलंदाज. या बेस फटका चांगला आहे आणि झेल घेण्याची संधी इथे आहे. आरजेच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय आणि क्रमांक 6चा फलंदाज बाद होतोय. कुलगाव संघाला लागलेला हा सर्वात मोठा हादरा. ते आपल्याला पाहायला मिळतं आणि 4 कॅमेऱ्यांनी युक्त अशा पद्धतीची ही स्पर्धा इथे मात्र कव्हर केली जाते. 10 क्रिक म्हटलं तर निश्चितच क्वालिटी विथ क्वांटिटी अशा पद्धतीचं त्यांचं ब्रीद वाक्य आहे. गोलंदाज तयार. यावेळेस शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे, उजव्या स्टेजच्या बाहेर जातोय. कुणाला आमच्याकडे वळतील आणि यावेळेस दोन्ही हात त्यांचे विस्पारले जातील. यावेळेसचा चेंडू निश्चितच वाईड घोषित केला गेलेला आहे. एक अवांतर धाव या धावपलकर जोडण्याची संधी होती. 28 धावा यावेळेस या धावपलकर निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. अशाच पद्धतीने जर अनिश्चित क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल तर हे धावपलक कुठेतरी 40-42 पर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतील आणि या निर्धारित 5 षटकांच्या निश्चितच सत्रामध्ये 45 ते 50 धावा तुमच्या धावपलकावर लागणं फार गरजेचं आहे. इथे शॉर्ट पिचिंग आहे आणि फलंदाज इथे फसलाय असं म्हणायला हरकत नाही. ही संधी होती फलंदाजाला, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. यावेळेस फलंदाज बाद. गोलंदाजांच्या पदरी सुद्धा निराशा पडलेली आपल्याला पाहायला मिळते. गणेश नावाचा गोलंदाज आहे, खऱ्या अर्थाने क्रमांक 5 साठी आणला जातोय आणि कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण गणेशाचं स्तवन करत असतो आणि इथे मात्र गोलंदाजांकडून सर्वात शेवटी ते ह्या गणेशाला पाचारित केलं गेलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. 3 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत, यामध्ये 1 चेंडू वाईड होता आणि 2 चेंडूंवर निश्चितच गडी बाद करताना त्याला यश मिळालेलं आहे. सेकंड लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये निश्चितच अवेलेबल असेल. इथे समोर ठेवले, स्लॉक केले चेंडूला. यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सरळ निघून गेला. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे हा फटका दर्जेदार, हा चौकार. चेंडूचा सामना करत असताना विजय, ज्याच्या नावातच विजय, एक चौकार त्याने आपल्याला दाखवलाय. शॉर्ट पिचिंग सातत्याने या गोलंदाजाला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र केला जाईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तसंही हे ओव्हर डेथ ओव्हरचा आहे आणि यानंतर निश्चितच फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा इथे मात्र फेकी करावी लागेल हे षटक पूर्ण करण्यासाठी. धावपलक आपण पाहिलं तर नेसल फिगरमध्ये 33 धावा यावेळेस या धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील.
गणेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला सज्ज करताना आपण पाहू शकाल. फलंदाज तयार असतील विजय. इथेही स्लॉक करायचा होता. चेंडू फळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये झालेला नाही. माणसाने माणसाशी माणुसकीनं वागायचं असतं आणि ती माणुसकी टिकवण्यासाठी, नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण एकमेकांच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला जर धाबा बनवायच्या असतील तर चेंडू फळीचा संपर्क करणं अटळ्या. मैदानाच्या आतमध्ये तो संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता, गोलंदाजीची पुन्हा एकदा वापसी. इथेही आगळ्यावेगळ्या पद्धतीने खेळून काढलेले खऱ्या अर्थाने टेम्परामेंट शो करता आला नाही या फलंदाजाला. ज्या पद्धतीने फलंदाजाची देह एष्टी आहे, शरीर बोली आहे आणि ज्या पद्धतीचं शरीर सौष्ठव त्याला लाभलेलं आहे, खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला मॅडिसर, तर मला असं वाटत नाही कोणताही ग्राउंड असेल ज्याच्या आतमध्ये सीमारेषेच्या निश्चितच चेंडू लँड होईल. परंतु ती सुद्धा एक कला असते. क्रिकेट हे फक्त आणि फक्त शरीराने खेळलं जात नाही, ते बुद्धीने सुद्धा खेळलं जातं आणि निश्चितच स्ट्रॅटेजिकली कुठेतरी बिहाइंड आहे. तिथे मात्र फलंदाजी करत असणारे कुळगाव संघ असं म्हणायला हरकत नाही. 35 धावा धावपलकर जोडलेले आहेत. या सत्रातील सर्वात शेवटचा चेंडू, शेवट गोड असेल का इथं मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. एखादा मोठा फटका आला तर त्यांच्या या धावपलकाला आकार आणि संजीवनी प्रदान होईल. इथे निश्चितच उल्लेख केल्याप्रमाणे हा मोठा फटका आलेला आहे. कॉन्फिडन्स मिळेल या फलंदाजाला, कॉन्फिडन्स मिळेल खेळाडू कक्षाला आणि शेवट गोड झालेले फलंदाजी करणाऱ्या संघासाठी या षटकाराने धावपलक 6 ने फ्लाय होत असताना आपण पाहू शकाल. धावपलकावर धावा जोडल्या गेल्या 41 आणि 42 धावांचं लक्ष इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. SP वांगणी या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये मित्रांनो या 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग वांगणी संघ यशस्वीरित्या पूर्ण करतोय की निश्चितच 41 धावांचं आव्हान इथे मात्र डिफेंड केलं जातं. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितच तयार असतील बदलापूर शहरातील बुलंद तोप मॅडिसर. धन्यवाद. डीजे या ठिकाणी कुंभारलीचे सन्माननीय त्र्यंबक काका साळवी या ठिकाणी आपल्या स्पर्धेला उपस्थित आहेत. साळवी काका एक आठवण सांगितली का स्वर्गीय मसूद शेठ कुवारी त्यांच्या स्पर्धेचं उद्घाटन करण्याला असायचे आणि त्यांनी साहेबांना, मसूद शेठ साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अकीब दादा कोहारी यांना विनंती करतो की काकांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मसूद शेठ कुवारी यांचे सुपुत्र अकीब शेठ कुवारी यांच्या शुभ हस्ते त्र्यंबक काका साळवी कुंभारली गावचे यांचा हरिभक्त पारायण त्र्यंबक काका साळवी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर सन्माननीय बांदास शेठ साळवी यांचाही सन्मान होईल. सर्व मुला यांना विनंती करतो की बांदास शेठ साळवी कुंभारलीचे यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर पिंटू पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. आपण कुवारी यांना विनंती करतो की आपण पिंटू पाटील यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर बंटी साळवी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मतीन मुल्ला यांना विनंती करतो बंटी साळवी यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद काका, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आमच्या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं खूप खूप आभार. वळूया सामन्याकडे. ऐकूया बदलापूरचा गोड आवाज, मॅडिसर उर्फ महेश धुळे.
धन्यवाद धन्यवाद दत्ता मामा धन्यवाद सुनीलजी शेळके सर. जाऊया मागच्या दिशेने. आजच्या दिवसातील आपण पाहतो दिवस क्रमांक तिसऱ्यामध्ये आपण आहोत आणि तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच आपण पाहतो एका बाजूला एस पी वांगणी आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कुळगाव या दोन टीम मध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी कुळगाव टीमने 41 धाबा नोंदवल्या आणि 42 धाबांचं टार्गेट आहे प्रतिस्पर्धी एस पी संघ वांगणी या संघासमोर. 8.40च्या गतीनं धाबासंख्या चेस करायची. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सकाळचं हे सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये चालू असलेला हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला सुनील शेळके सरांनी सांगितलं की अतिशय चांगली गोलंदाजी भेदकता आपल्याला पाहायला मिळाली एस पी वांगणी टीमच्या गोलंदाजांमाध्यमातून. कारण सातत्याने यॉर्कर लाईनचे बॉल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु प्रतिहल्ला करत असताना आता मात्र गोलंदाज खुशाल भोईर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकं योग्य ठरेल. 42 धावांचं आव्हान असताना सलामीची जोडी मैदानावरती आहे. तेजस आणि रोशन जाधव. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो रोहन जाधव यावेळेस अलॉंग द कार्पेट. तेजस पडवेलच्या बॅटमधून आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चेंडू डीपला चाललाय. एक धाव जिथे होती तिथे मात्र 2 धावा. शतकशे वेगाने येतात. अविनाश भोईर चेंडूला गॅदर पर्यंत मात्र 2 धावांचा अवधी त्या ठिकाणी होता आणि या 2 धावा. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय मसूदभाई कोहारी स्मृती चषक 2022 हे दैदिप्यमान सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अकिबभाई कोहारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेटने यावेळेस हा बॉल आपण पाहतोय. चेंडू अलॉंग द कार्पेट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे सुदर्शन. तोपर्यंत एकच धाव यावेळेस मिळेल. क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर तेजस पडवलला. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. म्हटलं जातं ना उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच असतात. पण दोघात फरक एवढाच की उगवता सूर्य जीवन जगण्याची नवीन उमेद आपल्यासाठी घेऊन येतो आणि मावळता सूर्य जाताना फक्त आपल्याला अनुभव देऊन जातो. असं चित्र क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बाकी खरबे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल. बाकी खरबे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय अकिब शेठ यांच्याकडून. धावसंख्या फलकामध्ये यावेळेस 3 धावा. कुशाल भोईर आपण पाहतो पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. अत्यंत चांगली स्पर्धा. नियोजन आणि आयोजन भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय मिस्टर हॅरी आणि स्क्वेलेकचे पंच मिस्टर केपी आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस लाईन चांगली आहे. फटका देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चालला सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळताय 4. हा येतोय चौकार. आणि चौकाराने मात्र आपण पाहिलं तर धावसंख्येला गती मिळते. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न भरपूर चांगला राहिलाय. फलंदाज रोहन जाधवचा. एकच धाव यावेळेस मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 8 या धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 8.40च्या गतीने आस्किंग रन रेट असेल या मॅचचा. 42 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच तुम्हाला सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहिलं तर श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव या संघाने पहिल्या सामन्यावरती शिक्कामोर्तब केला आणि या चालू मॅचचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर बॅट्समन तेजस पडवल. कोण विसरल्या खेळाडूला ज्याने अक्षरशः मैदान गाजवले. वांगणी विभागामध्ये आपण पाहिलं तर फ्रेंच चषक गोरेगाव ज्यामध्ये देखील तेजस पडवेलच्या नावावरती अर्धशतक आम्ही पाहिलंय. लेफ्ट हँडर बॅट्समन आणि भरपूर ठासून गुणवत्ता भरलेला खेळाडू तेजस पडवल तुम्ही पाहताय. शेवटच्या बॉलवरती एकेरी धाव आली आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाला यावेळेस चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम त्याने केलं आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना यावेळेस आपण पाहतोय सिंगलने धावसंख्या धावफलकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 9 धावा धावफलकामध्ये फलंदाजी करत असताना या उत्तरार्धामध्ये एस पी वांगणी टीम.
आखूड टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चाललाय. यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंट रिसन मध्ये आपण पाहिलं तर चेंडू सरळ घरंगळत चालला. अगदी नो चान्स तिथे कोणता क्षेत्ररक्षक नव्हता. इनटू द फॅन्स, रन्स मिळतात 4 हा चौकार. फलकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये दत्तमामा आपण पाहिलं ना तर पहिल्या दिवसामध्ये 5 षटकांच्या मॅचेस आपण पाहिला. सुरुवातीला धावा या क्रीडांगणावरती भरपूर पाहायला मिळाल्या. पहिली मॅच देखील आज पाहिली असेल तर 60+ धावत संख्या श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव टीमने नोंदवली आहे. परंतु या मॅच मध्ये अत्यंत लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण आहे की सुरुवातीला कुळगाव संघाची फलंदाजी हवी तशी झाली नाही आहे. सुरुवातीला टॉप ऑर्डर मध्ये सुनील शेळके सरांनी सांगितले की टॉप ऑर्डर जणू काही ढासळली. मी तर म्हणेन फलंदाजी करत असताना पूर्वार्धामध्ये गावदेवी कुळगाव टीमची प्रतीक जाधव यावेळेस आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती आलाय चौकार आणि त्यानंतर मात्र सिंगलला प्राधान्य दिलंय ते म्हणजे तेजस पडवलने. एका बाजूला तेजस पडवल आणि रोहन जाधव दोन्ही आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या मॅच मध्ये 42 धावांची गरज असताना अद्यापर्यंत एकही गडी त्यांनी गमावला नाही. ही जमेची बाजू आहे SP वांगणी टीमची, कारण वांगणी विभागामध्ये देखील अत्यंत चांगला खेळ त्यांचा राहिलाय. मग नेरळ परिसर असेल, कर्जत परिसर आणि आता या बदलापूर नगरीमध्ये ते दाखल झालेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती ऑन मार्क बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे प्रतीक जाधव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल, 22 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. हे इक्वेशन या मॅचचं आपण पाहतोय. आझाद संघ बदलापूर आणि वांगणी या विभागातून आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चाललाय सरळ पाठमोऱ्या स्थितीमध्ये, परंतु यावेळेस चेंडू थांबणार नाहीये. भूषण भोईर आपण पाहतोय, कुशल भोईरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. रन्स मिळताय 4 हा चौकार. चोवीस धावांची गरज. मॅच भरपूर चांगली आहे. जर एखादं षटक निर्णायक आलं असतं ना तर कदाचित आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकला असता गावदेवी कुळगाव, कारण शेवटच्या अंतिम षटकामध्ये गावदेवी कुळगाव संघासाठी 14 धावा आल्या होत्या. जे षटक होतं गणेशचं पूर्वार्धामध्ये, तेजस पडवलच्या दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये देखील 14 धावा आल्या होत्या. म्हणजे 28 धावा 2 षटकामध्ये आल्यानंतर थोडंसं पारडं जड झालं होतं. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो ऑनसाईडला करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक येतात, अभिषेक चेंडूला उचलते फेकतील तोपर्यंत एकच धाव. सिंगलच्या मदतीने रोहन जाधवला माहिती आहे विकेट फार महत्वाची आहे. कदाचित जर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण थांबू शकलो तर ही धावा आणि ही धावत संख्येची जर आपण पाहिली ना तर दरी आहे ती मात्र आपण इथे पार करू शकतो, कारण 42 धावा होत्या आणि 42 धावांचं एक मापक लक्ष ओलांडत असताना मात्र चालू असलेला हा हट्टास आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्टअप केली जाते. धावा फलकामध्ये 19, षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये सुदर्शन जाधवने धावा खर्च केल्या 9 आणि अद्यापपर्यंत प्रतीकने धावा खर्च केल्या 10. यावेळेस पाहावं लागेल मिस्टर KP आम्हाला सांगत असताना यासाठी वाईड बॉल. धावत संख्या फलकामध्ये अजूनही एक्स्ट्राच्या रूपाने ऍड होत आहेत. चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. कदाचित आपण पाहिलं ना तर हा सामना गावदेवी कुळगाव टीमने या धावा डिफेन्स करत असताना जिंकल्यानंतर सेकंड राऊंड मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला वांगणी वर्सेस बदलापूर विभागाचा सामना पाहायला मिळेल. परंतु SP वांगणी संघाने जर हा सामना जिंकल्यानंतर वांगणी विभाग वर्सेस वांगणी विभाग म्हणजे एका बाजूला कासगाव तर दुसऱ्या बाजूला SP वांगणी असा सामना, परंतु तेजस पडवलला हार मंजूर नसेल. चेंडू सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषे बाहेर, वन शॉट, रन्स मिळत आहेत 6. हा येतो षटकार. प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः धाबा बहाल केल्या जात आहेत. ज्या पद्धतीने मगाशी सुनील शेळके सरांनी सांगितलं की वायडिश लॉंगनला एक क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा त्याने षटकार की चौकार सोडला, परंतु प्रतिस्पर्धी संघाला त्याने धावा दिल्या की तुम्ही धावा बनवा, तुम्हाला धावसंख्येची गरज आहे. आम्ही त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आम्ही तयार असू. आणि ते करत असताना फलंदाज तेजस आणि रोहन. यावेळेस आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफला बीट करून अजून एक दर्जेदार फटका. तेजस पडवलला मात्र थांबवणं कठीण आहे. चेंडू रन्स मिळतात. यावेळेस वन बाउन्स ओव्हर द रोप, हा येतोय चौकार.
संघ असेल तर एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ माणिकिवली, जी मॅच तुम्ही पाहतात एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला वांगणी, म्हणजे SP वांगणी वर्सेस गावदेवी कुळगाव. आणि त्यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे दामत म्हणजे नेरळ विभागातील संघ आणि गोरेगाव वांगणी परिसरातील संघ, उमर 11 गोरेगाव आणि दामत संघ. बिग फाईट मॅच. आज मात्र प्रेक्षकांची मनं आज देखील जिंकली जातील. काल देखील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपण पाहिले, ज्यामध्ये वाकलन संघ बीट झाला, वडवली संघ बीट झाला, गोरसे 20 संघ देखील बीट झाला. मोठमोठ्या संघांना धूळ चारण्यामध्ये यशस्वी ठरलेला संघ म्हणजे नावा संघ, ज्याने काल नाविन्यपूर्ण खेळ केला आणि सुपर 4 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा संघ आज काल आम्हाला क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आज कोणता संघ क्वालिफाय होईल तिसरा संघ आम्हाला मिळेल. यावेळेस वांगणी बदलापूर की नेरळ अशा विभागातून चालू असलेले मॅचेस तुम्ही पाहतात आणि हे संघ या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. संघाच्या वतीने 3 आणि वैयक्तिक दुसरे षटक गोलंदाज सुदर्शन जाधव. समीकरण फार सोपं झालंय. 17 बॉल आणि 10 धावांची गरज. वैष्णव भोईर सारखा खेळाडू नसताना देखील नाबाद संघाने काल काही करामत केली आहे. गोरसे बी संघ म्हटला तर कदाचित भावेश पवार एवन पवन केलेला मात्र झोप लागणार नाहीये. 6 चेंडू 29 धावांची गरज असताना तो सामना चेस केलाय. 17 चेंडू आणि 10 धावांची गरज. ही मॅच अजय शेंडे देखील असतात. अजय शेंडेने देखील तो सामना एन्जॉय केला असेल. यावेळेस आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न होता तेजसचा, परंतु चेंडू पॉइंटला आपण पाहतो गलीमध्ये चेंडूला अडवलं गेलंय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते विजय भोईर त्या ठिकाणी. विजय भोईरचा पण पाहिलं तर शेवटी आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळाला. विजयने 9व्या क्रमांकावरती येऊन 12 धावांचं योगदान दिलं. त्यामध्ये एक चौकार एक षटकार होता आणि चांगली धावसंख्या इथे बनवू शकले ते म्हणजे गावदेवी कुळगाव टीम. 16 चेंडू आणि 9 धावांची गरज. सुदर्शन तयार. यावेळेस साखो टप्प्याचा बॉल यावेळेस पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहे. जजमेंट फार चांगले अभिषेकचा. फलंदाज होईल बाद. यावेळेस टीपला गेला असेल फलंदाज रोहन जाधवचा खेळ इथे समाप्त होत आहे. फर्स्ट विकेट डाऊन टीम SP वांगणी. कारण 31 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 लॉस ऑफ 1 विकेट. 15 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कदाचित प्रतीक जाधवचं षटक चांगलं राहिलं असं ना कमी धावांचा तर गावदेवी कुळगाव संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकले असते. पुन्हा एकदा यावेळेस लेटकटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, परंतु इथे झाली आहे चूक. घडलं काय मैदानावरती, जिथे एक धाव खर्च करायची होती तिथे मात्र धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर म्हटलं जातं ना घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर थोडस गचाळ क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. बॅकिंग करत असताना चेंडू अडवायचा होता. पूर्णपणे बॅकफुटवरती जात असताना गावदेवी कुळगाव संघ या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतात डिपेक्सच्या कव्हरला. अविनाश भोईर क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. तोपर्यंत या मिळतील 2 धावा. तेजस पडवलला थांबवणं कठीण आहे आणि चुका मैदानामध्ये पाहायला मिळतात. त्याच अगदी जर आपण पाहिलं तर या चुकांचं रूपांतर कदाचित धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती भन्नाट वेगाने पुढे सरकते. 42 धावांची गरज असताना यावेळेस मिळतात तिहेरी धाव आणि 3 धावेच्या मदतीने. जेव्हा तुम्ही क्रिकेट हा खेळ खेळताना तेव्हा मन, मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती तुम्हाला हा खेळ खेळायचा असतो. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे धावा नसताना देखील कमी धावा जेव्हा तुमच्याकडे असताना तर धावांचं तुम्हाला संरक्षण करायचं असतं.
परंतु यावेळेस गावदेवी कुळगाव संघ आपण पाहिला तर थोडंसं बाकफूटवरती आहे, कदाचित पूर्णपणे लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 38. यावेळेस फक्त दिशा दिल्या, विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकामध्ये 4 आणि फलंदाज आपण पाहतोय उबेद गाजीच्या बाळ म्हणून येतो हा चौकार. विजयी चौकार SP वांगणी संघ इथे विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेवी कुळगाव.